नमस्कार. खर तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये भोंदू प्रकरण हे मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे ज्या भोंदू बाबांच्या बातम्या आहेत ह्या प्रसिद्धी माध्यमांवर झळकत आहेत. त्या अनुषंगाने यातील जर म्हटलं तर खरात प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे जे काही प्रकरण आहेत ते समोर यायला लागले, पीडित व्यक्ती समोर यायला लागले. त्याच अनुषंगाने आपल्या आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या कुठल्या भोंदूबाबांकडून काय फसवणूक झाली का याचीही वेगवेगळ्या ठिकाणी लोक तक्रार करू लागले. त्याच अनुषंगाने करमाळा तालुक्यातील भोंदू मनोहर भोसले यांच्या विरोधात सुद्धा अशाच प्रकारची कुर्डवाडी येथे तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी भोसले यांना अटक करण्यात आली व अटक केल्यानंतर त्यांना करमाळा येथील पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं. आता याच संबंधी ज्या वेळेस माढा न्यायालयामध्ये हजर केला असतात त्या ठिकाणाहून परत एकदा कोठडी वाढवण्यात आलेली आहे. आता या सर्व प्रकरणामध्ये त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येते, कारण की करमाळा येथे परत एकदा पुणे येथील धनकवडी येथून एका व्यक्तीनं करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केल्याचं या ठिकाणी लाख रुपयांची फसवणूक झाल्याची या ठिकाणी आता माहिती मिळते. खर तर ह्या सर्व प्रकरणासंदर्भात वारंवार पोलिसांकडून सुद्धा जे काही पीडित असतील त्यांना समोर येण्याचं किंवा अशा प्रकारे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी गुन्हा दाखल करण्याचं आवाहन करण्यात येते. तर आता या सर्व प्रकरणामध्ये आतापर्यंत साधारणतः 3 व्यक्तींना अटक केल्याची सुद्धा माहिती मिळते. तर पुढे आणखी या सर्व बाबीमध्ये पोलीस प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.